इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. म्हणूनच मला वाटतं की राकेश या नावाचं मंगळसूत्र फक्त आणि फक्त राधिकाच्याच गळ्यात घातलं जावं. ते आपल्यासाठी भल्याचं होईल. पण ज्याने कोणी हे कारस्थान रचलंय खूपच कमालीचं रचलंय. श्रीधर आणि अंजना गायब आहेत. तुम्हाला असं म्हणायचं की पप्पा तुम्ही ज्याला वाचवलं होतं तो राकेश खरा राकेश नाहीये? किंवा असं सुद्धा होऊ शकतं की त्यांनी बहुधा त्या लोकांशी बोलणी सुद्धा केली असतील. शिवाय DNA टेस्टद्वारा ही बाब सिद्ध होऊ शकते की तो मुंजाळचा मुलगा आहे, त्यांचंच ते रक्त आहे. म्हणूनच मी हे पाहिल्यावर हैराण झाले होते की तो गाडी कंट्रोलच करू शकला नव्हता. त्यामुळे ऍक्सिडेंटच्या वेळी गाडी एकदम आउट ऑफ कंट्रोल झाली होती. हा ऍक्सिडेंट जाणून बुजून घडवून आणला होता. पण का वहिनी? हीच गोष्ट तर शोधून काढायची आहे साक्षी. या एवढ्या ज्या घटना घडतायत ना एकामागून एक, बहुतेक करून याचा संबंध राकेशशी जरूर असावा. आता बघ ना, गौरवचा ऍक्सिडेंट इतक्या वाईटरित्या होतो, एवढ्या भयानक पद्धतीने, असं वाटते जणू कोणी मारण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच त्यांचा परिणाम हा आहे की तो कोमात गेलाय. वहिनी तुला माहितीये, गौरवच्या कोमात जाण्यामुळेच मुंजाळ अंकलच्या मनात विचार आलाय की अजून एक मुलगा आहे आपल्याला. पण मुंजाळ अंकलना नंतर समजलं की तो मुलगा राकेशच होता. शिवाय ते सुद्धा त्यांना समजलं जेव्हा राकेशला पकडून तुरुंगात डांबलेलं होतं. शिवाय राकेशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू होते. प्रयत्न कसले ते साक्षी? असे काही पुरावे समोर येत होते की कायद्याने त्याला सोडणं भागच होतं. पण साक्षी, तू कधी विचार केलायस का की बिपिन, ज्याच्या विषयी आजपर्यंत कधी कोणी ऐकलं सुद्धा नव्हतं, राकेशला त्याच्याविषयी कसं समजलं? आता बघ ना, तो जेव्हा गावी होता अंजना आणि श्रीधर काकांच्या घरामध्ये, तेव्हा त्याची स्मरणशक्ती सुद्धा गेलेली. पण मग अचानक तो शहरात काय येतो, आल्याच बरोबर त्याची मैत्री विपिनशी काय होते, हे कसं काय? पण गंमत म्हणजे बिपिन अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. व्हेरी स्ट्रेंज. तुला नेमकं काय म्हणायचंय वहिनी? माझ्या मुळीच लक्षात येत नाहीये. मी तेच सांगते साक्षी, जे सत्य आहे. आता बघ ना, बिपिन बेपत्ता आहे. शिवाय ज्या दिवशी राकेशने स्वतःचा कबुली जबाब दिला तेव्हापासून गावातनं अंजना काका आणि श्रीधर काका सुद्धा बेपत्ता आहे, गायबच झाले. थोडं विचित्र नाही वाटत तुला? एवढे सर्व प्रश्न एकाच वेळी. साक्षी, मला असं वाटतं की जरूर, बहुतेक या सर्व प्रश्नांमागे कुठलं ना कुठलं रहस्य जरूर आहे.
तुझं बोलणं ऐकून असं वाटायला लागलंय की या सगळ्या घटना ज्या समोर येतात त्यामागे कुठली तरी मोठी बाब जरूर असावी वहिनी, नाहीतर कोणी गौरवला अशा रीतीने मारण्याचा कट का रचला असावा. ओ इट्स व्हेरी स्ट्रेंज. राईट. म्हणूनच या प्रश्नांची उत्तर शोधायची आहेत मला लवकरात लवकर. या ही बाब तर कोणालाही विचित्रच वाटेल की एकीकडे राकेश कायद्याच्या तावडीतनं सुटणार होता आणि दुसरीकडे गौरवचा ऍक्सिडेंट होतो आणि ज्या क्षणी राकेश तुरुंगातनं सुटून येतो तो करोडोंच्या प्रॉपर्टीचा वारसही होतो. हं? इनफॅक्ट मुंजाळ अंकल तर त्याला स्वतःच्या घरी सुद्धा घेऊन जाणार आहेत. अंजना आणि श्रीधरजींनी सुद्धा तुमची कृतज्ञता व्यक्त केली होती की अर्जुनच्या उपचाराचा सगळा खर्च तुम्ही उचललेला आणि म्हणूनच तुमच्या भेटीसाठी इथे त्याला आणलं सुद्धा होतं. शारदा, ते दोघंही त्यावेळी हेच सांगत होते ना की अर्जुनची स्मरणशक्ती गेली आहे आणि तो त्यांचा कोणीतरी दूरचा नातेवाईक आहे. हो, पण माहित नाही असं का म्हणाले असावेत. ते खरं तरी होतं का? पण अर्जुन पुन्हा कधी आला नाही इथे भेटायला. रितिका अर्जुनचा शोध लावण्यात व्यस्त आहे. आता पाहूया काय माहिती मिळते. ये मम्मी, रितिका, बस. पप्पा, काय झालं? अर्जुन विषय काही समजलं? नाही पप्पा. ऍक्च्युली पोलीस अर्जुनचा शोध घेत अर्जुनच्या घरापर्यंत पोहोचली सुद्धा होती, पण कुलूप होतं त्याच्या घराला. शिवाय जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा समजलं की घर भाड्याचं होतं. तो कोणा श्रीधर आणि अंजना यांच्या सोबत राहत होता तिथे. आता याचा अर्थ काय काढायचा आपण? गावात अंजना आणि श्रीधर गायब आहेत आणि शहरात अर्जुनही गायब. समजत नाहीये. अजून एक गोष्ट समजली अर्जुन विषयी. समजत नाहीये. अजून एक गोष्ट समजली अर्जुन विषयी मला. ती सुद्धा काळजीत टाकणारीच आहे. तुम्हाला ठाऊक आहे पप्पा, अर्जुन कोणाच्या ऑफिसमध्ये काम करत होता? कोणाच्या ऑफिसमध्ये? जमाल शेखच्या ऑफिसमध्ये. जमाल शेख? हो पप्पा. म्हणून हीच बाब कन्फर्म करण्यासाठी जेव्हा पोलिसांनी जमाल शेखच्या ऑफिसमध्ये चौकशी केली की अर्जुन तिथे काम करत होता की नाही, तेव्हा त्यांना समजलं की अर्जुनने थोड्या दिवसांपूर्वीच काम सोडून दिलं. मानते आहे की थोड्या दिवसानंतर त्याने नोकरी सोडली होती, पण तो कुठेतरी काम करतच असावा ना. नाहीतर तो स्वतःचा खर्च कसा भागवत असेल? कुणास ठाऊक मम्मी, तो स्वतःचा खर्च कसा भागवत असावा. पप्पा, अर्जुनपर्यंत पोहोचण्याचा माझ्या मते एकच मार्ग आहे. आपण अर्जुनचं स्केच बनवून घेतलं तर? अर्जुनचं स्केच बनवून सगळीकडे पोस्टर्स लावून टाकूया. तुम्ही दोघांनीही अर्जुनला तर पाहिलंय ना? ठीक आहे बेटा, बिलकुल तसंच कर. तू त्याचा स्केच बनव, त्याचा फोटो मिळाला तर अजूनही बरं होईल. पण शोध लागणं खूप महत्वाचं की अर्जुन कुठे आहे. मुख्य म्हणजे कायद्याने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करताना माझ्याकडून सुद्धा कुठला अन्याय होता कामा नये. कुणास ठाऊक काय गडबड आहे, पण त्यांनी राधिकाला भेटायला बोलवलंय. तशा मी राधिकाला एकूण एक गोष्टी व्यवस्थितपणे समजवल्यात, पण मला असं वाटतं की कुठेतरी गडबड होऊ शकते. आपण सावधानी बाळगायला हवी. मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. तो इथे कशी काय? काकी, हेच तर मी तुम्हाला विचारायला आले होते की तुम्ही इथे काय करताय. काय? बहुधा तुम्हाला माझं बोलणं समजलेलं नाहीये. तुम्हाला ठाऊकच असावं की हे सुंदरलालचं घर आहे. मग तुम्ही इथे कशा काय राहताय? हो का? हा काय गुन्हा आहे? वेल, होऊ सुद्धा शकतो. पण जर का हा गुन्हा असता तर मग हा जाब विचारण्यासाठी मी इथे नसते आले, पोलीस आले असते.
पण मला तुम्हाला विचारावंसं वाटतंय की हे सुंदरलालचं घर असताना तुम्ही इथे कुठल्या नात्याने राहताय? ह्याचं उत्तर देणं मला जरुरीचं वाटत नाहीये. तुम्ही हेच उत्तर देणार याची कल्पना होती मला. पण मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय. काकी म्हणते मी तुम्हाला, त्यामुळे तुमच्याशी माझं जवळचं नातं आहे. वॉर्न करायला आली आहे मी की जर तुम्ही काही करण्याच्या विचारात असाल तर वेळीच स्वतःला थांबवा. होऊ शकतं की जर तुम्ही कायद्याला मदत केलीत तर कायदा तुमच्यावर दया दाखवेल. काय ग, मला धमकावायला आली आहेस तू? तुम्हाला असं का वाटते की मी तुम्हाला धमकवायला आली म्हणून? तुम्हाला धमकवायला नाही आले, मी तुम्हाला समजवायला आले काकी. आत्तापर्यंत मला फक्त सुंदरलालवरच संशय होता, पण आता माझ्या संशयाच्या फेऱ्यात तुम्ही सुद्धा आलात. भलं ह्यातच होईल की तुम्ही लवकरात लवकर ह्यातनं बाहेर पडा, कारण हा जो खेळ खेळला जातोय ना तो खेळ खूप लवकरच संपणार आहे, सर्वांसमोर उघडा पडणार आहे. कुठल्या खेळाच्या गोष्टी करतेस तू? तुम्हाला व्यवस्थित माहितीये की मी कोणत्या खेळाविषयी बोलते. राकेशच्या खेळाविषयी बोलते मी. आणि तुम्ही सर्व हा जो खेळ खेळताय ना तो खूप लवकरच संपुष्टात येणार आहे. म्हणूनच तुम्हाला समजावते मी की बाहेर पडा तुम्ही या खेळातनं, कारण सुंदरलाल तर वाटेल त्या रीतीने या कायद्याच्या कचाट्यातून स्वतःला वाचवेल, पण तुम्ही काय करणार? अजूनही वेळ आहे तुमच्याकडे काकी, वेळीच सावरा. आणि तुम्ही हा जो खेळ खेळताय ना तो लवकरच संपुष्टात येणार आहे. म्हणूनच तुम्हाला समजावते मी, अजूनही वेळ आहे तुमच्याकडे काकी, वेळीच सावरा. काय सांगतोस तू? ती परत येते? हो मम्मी, थोड्याच वेळापूर्वी माझं दिव्याशी बोलणं झालं होतं. तिचा कोर्स कम्प्लीट झालाय, त्यामुळे ती इंडियात परत येते. ऐकलात तुम्ही? दिव्याचा कोर्स कंप्लीट झालाय, ती परत येते. अगं हो, मी तुला सांगायलाच विसरलो. मागच्याच आठवड्यात माझं दिव्याशी बोलणं झालं होतं. सांगत होते की बापा, आय एम अ डिझायनर नाव. तिचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण झालाय, त्यामुळे ती परत येणार आहे इथे. मी विचारलंय की कधी येतेस बेटा, तर म्हणते कशी, पप्पा फ्लाईट बुक झाले की कळविनच. पण पप्पा, मला आज सुद्धा असंच वाटतंय की कॅनडाला जाण्यामागे कुठलं दुसरंच कारण असावं. नाहीतर दिव्या इथे सुद्धा तो कोर्स करू शकली असती. खरंय बाळा, तू बरोबर बोलतोस. थोडी उदासच राहायला लागली होती त्या सुमारास. पण तसं मी तिला विचारलंही होतं, पण त्यावर ती कधीच काही बोलली नाही. आणि मग अचानक हट्टालाच पेटली की तिला फॅशन डिझायनिंग करण्यासाठी कॅनडाला जायचंय. शारदा, जर तसं पाहिलं तर आपल्याला काहीच नाही करावं लागलं. तिनेच नेटवरनं ॲडमिशन फॉर्म्स मागवले, भरले आणि ॲडमिशन मिळवली. दिव्याने जे ठरवलं होतं ते तिने करून दाखवलं. ह्याच गोष्टीचा तर आनंद आहे. खरंय, तिचा कोर्स अर्धवट राहू नये म्हणून तिला आपण रोहितच्या लग्नाला सुद्धा बोलवलं नव्हतं. पण ते बरंच झालं एका दृष्टीने, कारण रोहित आणि साक्षीचं लग्न मोडताना ती पाहू शकली नसती. खूप दुःख झालं असतं ते. खरंय मम्मी, त्या विचारेल तर हे सुद्धा ठाऊक नाहीये की साक्षीचे लग्न ठरलं सुद्धा होतं, शिवाय ते मोडलं सुद्धा. चांगलंच झालं रोहित. हे सगळं कळल्यावर दिव्याच्या अभ्यासावर परिणाम झाला असता. आता परत येतेच आहे तर सगळ्याच गोष्टी आपोआप समजतील. अरे हा पप्पा, मी एक गोष्ट तर तुम्हाला सांगायलाच विसरलो. दिव्याने स्वतःचा एक फोटो मला मेल केलाय. दिव्या आता त्या फोटोत एकदम मॉडर्न दिसते. अरे बाबा, आता ती फॅशन डिझायनर बनलीये. आता त्याचा परिणाम
थोडाफार तिच्यावर सुद्धा होणारच ना. शारदा, आपल्याला ह्या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे की आपल्या दोन्ही मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची करिअर्स निवडली. पण कर्तृत्व दोघींमध्ये आहे. बस आता दिव्यालाच स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचंय. रितिकाने आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. सगळं व्यवस्थित होईल, बघच तू. तू कुठे गेली होतीस? इथे सर होते तुझ्या जवळ. खरोखरच माझ्या जवळच आहेस तू. तेव्हा मानसराव, तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आठवण येईल लगेच डोळे बंद करायचे, मी तुमच्या समोर येईन. रितिका, हे बघ, आज असं वाटतंय की आपण दोघं खरंच पती पत्नी आहोत. नाहीतर आपल्या दोघात केवढी मोठी भिंत होती, किती दुरावा होता आपल्या दोघात. आयुष्य फक्त पुढे सरकत होतं रितिका. पण आज असं वाटतंय की आपण आयुष्य जगतोय. हो ना? मानस, हे जे अंतर आहे आपल्या दोघात ना, ते सुद्धा माझ्यामुळेच निर्माण झालं होतं. शिवाय दूर सुद्धा मीच केलंय. पण एक सांगू, तुझ्याविषयी मी ज्यावेळी विचार करते ना, मला खूप वाईट वाटतं. माझ्यामुळे तुला इतका विरह सहन करावा लागला. विरहाचा काळ मोठा होता, पण त्याचं फळ सुद्धा तेवढंच सुंदर आहे. बरं बरं, तू बस पाहू, मी जेवण अरे घेऊन येते. जेवण, भूक कोणाला लागली इथे? कम ऑन. मानस, पुरे मी जेवण घेऊन येते अच्छा तुझ्यासाठी. अच्छा अच्छा, ओके ओके, जेवण राहू दे. जरा बोलायचंय मला. हा. रितिका, हल्ली जे काही राकेश विषयी कानावर पडतंय की तो शेठ मुंजालच्या करोडींच्या संपत्तीचा एकुलता एक वारस आहे. यू थिंक इट्स राईट? खरंच आहे काय? मानस, जाऊ दे ना ते राकेश, मुंजाल साहेब, दुनिया. हे बघ, आपल्याला एकमेकांसोबत घालवण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो. तेव्हा ही वेळ आपली आहे, म्हणूनच आपण एकमेकांशी आपल्याविषयी बोलूया. What's it? ओके बाई, तुझं म्हणणं मी टाळू शकतो का? ठीक आहे, आपण आपल्याच विषयी बोलूया. बस पाहू, मी लगेच आले जेवण घेऊन. लवकर घेऊन ये. हो हो, आलेच. कोणालाही मुळीच संशय आलेला नाहीये, पण ह्या रितिकाला मामला सगळाच उकरून काढायचा आहे. तिला संशय आलेला आहे. पण ही बाब तर आपल्यासाठी धोकादायक आहे. माझ्या हेतूलाच ती आग लावू पाहतीये. पण मी रितिकाच्या आयुष्यात अशी आग लावीन की कोणीही ती आग विझवू शकणार नाही. स्नेहा, पण ती तर या शहराची कलेक्टर आहे ना. ती कालची पोर मला समजवण्याचा आणि धमकावायचा प्रयत्न करते. जर त्या बाईचं आयुष्य मी उद्ध्वस्त नाही केलं ना, तर माझं नाव सुद्धा स्नेहा नाही. ह्या मामल्याच्या वस्तुस्थितीपर्यंत ती पोहोचण्यापूर्वीच मी तिला मोठा धडा शिकवीन. आणि असा काही धडा शिकवीन की तिला काही सुचणारही नाही आणि समजणार सुद्धा नाही. मी रितिकाला चांगल्या प्रकारे ओळखते, पण तिला हे ठाऊक नाहीये की मी काय करू शकते. हे बघा, जे काही करायचंय खूप विचारपूर्वक करा. ती हुशार आहे खूप, म्हणून तुला सावध राहायला हवं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपला हेतू पूर्ण करावाच लागेल. आपला हेतू काहीही झाला तरी यशस्वीच होणार. फक्त एवढी काळजी घे की निलिमा आणि राजेश्वरला तुझा संशय यायला नको. आत्तापर्यंत मी सांभाळलंय, पण जर मी जास्त दिवस तिथे राहिलो ना, तर बाब बिघडू सुद्धा शकते. हे पहा, ज्याप्रमाणे आपण ठरवलं होतं की तुरुंगातून सुटल्याबरोबर मला राजेश्वरच्या घरी जास्त दिवस थांबावं नाही लागणार. असंच होईल. तू तिथनं लवकरच बाहेर पडून मुंजाच्या घरी लवकरच पोहोचशील. आणि मुंजाच्या घरी तू आहेस तसा वाग, कोणीही तुझ्यावर संशय नाही घेणार. अरे, तू आलीस बघ. तू आठवण काढलीस आणि लगेच आली. हो ना. हे बघ, लवकरच आपलं लग्न होणार आहे. आपण पती पत्नी होणार आहोत. पण आजपर्यंत आपण एकत्र बसून बोललो सुद्धा नाहीये. लग्न झाल्यावर तर तुला आणि राधिकाला एकत्रच राहायचंय. कुठे पळून जाणार आहे राधिका? बरोबर आहे ना राधिका?
जा पाहू राकेशसाठी चहा नाश्ता घेऊन ये तू. ठीक आहे दीदी. राधिकाशीच तुझं लग्न ठरवण्याचा डेफिनेटली एक फायदा आहे की तू मला भेटायला इथे केव्हाही येऊ शकतोस. शिवाय कोणी विचारणार सुद्धा नाही की तू इथे काय येतोस, कुठल्या नात्याने येतोस. निलिमा, हे काय अवस्था करून घेतलीस? कायम विचार करत बसायचं याने समस्या तर दूर होणार नाहीये ना. आज जी वस्तुस्थिती आहे तिचा तर स्वीकार करावाच लागणार आहे. तुम्ही हे बोलून स्वतःचं समाधान करू शकता, पण मी कसं काय मानू? मी तर त्याला स्वतःच्या मुलासारखं सांभाळलंय. बालपणापासून आजपर्यंत किती स्वप्न रंगवली होती मी त्या मुलासाठी. स्वप्न तर मी सुद्धा पाहिली होती खूप. पण प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं हे जरुरी नसतं. त्यापेक्षा असं म्हणा ना की माझी सगळे स्वप्न मुंजा स्वतः बरोबर घेऊन जाणार आहेत. स्वप्न पाहिलेत मी, पण साकार त्या मुंजाच्या घरी होणार आहेत.